हॅलो. हा बोल ना खुशी. काय कुठे आहे तू? आता कुठं असणार आहे? तुझ्याच घराच्या मागं आलोय. घराच्या पाठीमागं? हा ये पटकन इथं. अरे मग फोन तर करायचा ना, मीच फोन केला मलाच सांगतोय तू. अगं मी तुला फोनच करत होतो तेवढ्यात तुझा फोन आला. बघ आपलं किती जुळतं बघ. हा, मन सुद्धा. हे किती 36 गुण जुळतात आपले. जाऊ दे, ते जाऊ दे, तू पाठीमागं आलायस? हा खरंच आलोय, ये पटकन. बरं आले लगेच. घरी कोण नाही ना? नाही घरी कोणीच नाहीये, आई बाबा गेलेत रानात. बरं मी एकटीच बसली होते म्हणून मला फोन लावा. बर बर ये लवकर ये. हा आले. हा बाई बरं झालं ते आला. चल मी चालते. अरे येड्या, कुठं बसलायस तू? अगं मग कुठं बसू? कुठं काय? ये इकडे. अरे पण तू कुठं बसलाय पार एवढ्या कोपऱ्यात येऊन? मग काय करू? कोणी बघितलं तर राडा विली तर. अरे पण ही चुका, आणि बस. ही चुकाट्यात एवढ्या कशाचं विंचू कशाचा काटा? का? इथं मनाला तुझ्या हा आशिकीचा विंचू चावलाय त्याचं काय? गप नालायक. इथं मुंगे थोडं पलीकडचं. अरे कुठं पार तू आलाय कचऱ्यात? आता काय करू? तुझ्यासाठी कचऱ्यात काय नाली बिली उडी मारायला पाहिजे. बरं मी काय म्हणतो ऐक ना, आता लय डोक्यावर पाणी गेलं, आपल्याला आजच पळून जावं लागेल. अरे आज? हा पर्याय नाही आता. आता आज कसं जायचं रे? काही नाही, तुझ्या बापाकडं काय कमी आहे का? म्हणजे वडिलांकडे तुझ्या? नाही रे तसं तर काहीच कमी नाही. घरातलं सगळं सोनं घे, सगळे गड्डे घे, पैशात जेवढे असतील तेवढ्या. अजून काय काय सापडेल ते सगळं सोनं चांदी जे काय तुला घेता येईल ते घे. कारण मला आपण बाहेर गेल्यावर नोकरी लागूच तर खायला प्यायला पुरलं पाहिजे ग. ते तर लागणारच आहे ना, पैशाशिवाय काहीच होणार नाही. मग तेच म्हणतोय तुला. तुझ्याकडे काहीच नाही ना? आहे थोडंफार पण फार नाही ग, तुला माहिती मी घरी ते. हा ते आहेच, तर माझा एवढा मोठा बंगला आहे, एवढं पैसा पाणी म्हणल्यावर मीच घेते. नंतर आपल्याच होणार आहे, एकुलती एकच आहे तुझी. हा ते पण आहेच, पण तोपर्यंत काहीतरी जगायला साधन लागल ना. सगळं आण बरं का, जेवढं काही सोनं नाणं तुझं तुझ्या आईचं काय काय सापडेल ते, त्यानंतर पैशाच्या गड्ड्या जेवढं जेवढं सापडेल ते सगळं घेऊन ये. आणि माझा एक मित्र येईल अक्षय म्हणून. हा अक्षय कुठे आहे तू? हा मी सांगितलंय खुशीला. तू काय कर, अर्ध्या पाऊण तासाने ना तिथे रोडवर का? हा, आणि तिला घेऊन ये, मी सांगितलंय तिथे. बरं बरं चालते, घेऊन येतो. हा चल, मी सांगितलंय त्याला, तो तुला घ्यायला येईल. तू त्याच्यासोबत ये आणि तिथून जाऊ आपण. मी तर तयारीला लागते, सोनं नाणं घ्यावं लागेल ना. पण ये बर का. नाही नक्की येणार मी नाही जाऊ शकत ग तुझ्याशिवाय. मी पण नाही, मी नक्की येणार. चल आवर लवकर आवर. हा मी लगेच आवराय घेते. हा तू नीट जा, जा सावकाश जा. व्यवस्थित जा. तुला तो हिटलर बाप यायच्या आधी जा. हा तू जा अधुगर नीट. मी चालले, मी आल्या. अरे अक्षया, अरे पाखरू जाळ्यात फसलंय माझ्या. आता पैसाच पैसा असणार. आता असले घासपूस नाही खायची बाबा. आता चांगलं चांगलं खायचं, ताज हॉटेलला जायचं आणि मजा करायची. गोव्याला यायचं ना तुला? यायचं ना, यायचंय ना. मी सांगितलेलं काम आहे ना व्यवस्थित कर. आता आपण मालामाल आहे. आणि जरी नंतर काही झालं, कुठं शोधणार आहे ते आपल्याला? यांना काय माहिती आपण कुठलेच. मी तर तिला काही सांगितलंच नाही, माहिती का मी कुठला आहे काय ते. कॉलेजमध्ये प्रेम झालं, पळून जायचं नियोजन झालं, विषय संपला. कोण पळून जातंय? विषय भेटले ना, आपण दोघं इथून सटकायचं. तुझी बॅग बिग तयार ठेव, माझी तयार ठेवली. आणि रात्रीचं रिझर्वेशन आहे आपलं पुण्याहून. बरं चल ठेवू का, मी येतो आता तिकडं. चला, आयुष्य रांकेला लागलं रे नारायणा, धन्यवाद. चला रे चला, तिच्या आईचे मुंग्यांचे. आता काय पैशासाठी मुंग्या चावल्या काय आणि साप चावला काय, एकच आहे. चला. झालं बाई, कोणी नाही.
एकदा चेक करते नीट घेतलंय का नाही, नाही तर इथंच राहायचं सगळं आणि मी नुसतीच जायची. हाय हाय आईचं सगळं. तू ही बहीण आली बहीण त्याला हाक मार, हाक मार, हाक मार. काही गडबडीत चालली. खुशी खाली उतर, खाली उतर. बोल ना ताई. काय बाळा? काय नाही, मला आहे ना लय अर्जंट काम आहे, ते मैत्रिणीकडे जायचंय ना. आणि मग गाडी नाही काय नाही. नाही आता फास्ट जायचं होतं पण जाऊ दे म्हणलं, गाडी कशाला ना, इथं इथं जायचंय. चलत चलत चालले होते आपला. पण एवढी गडबड कशी झाली तुला? ते जायचंय, थोडस काम आहे हो दाजी. कामच आहे नक्की? जा तुम्ही घरी जावा, मी आल्यावर बोलते तुमच्याशी. हा मी जाऊन येते, 5-20 मिनिटाचं काम आहे माझं. अगं खुशी अहो सोडलं असतं आम्ही. नाही नाही, तुम्ही घरी जा, मी जाते. लगेच या, थांबतो इथंच. ती तिच्या चेहऱ्यावरची तू हवा बघितली काय, तिची गडबड कशी दिसत होती तुला? हो तेच म्हणते ना, मी तिच्या डोळे घालत होते. मला ना तिची काहीतरी गडबडच दिसते. तिचे लक्षण ठीक नाही दिसत मला. पहिल्यांदाच ती अशी करायला लागली नाही का. बरं एक काम कर, ती चालली पुढं गडबडीने, आपण तिच्या मागे जाऊ. हो नेमकं पुढे जाते तरी पाहू. बरं ठीक आहे, चला असं म्हणता का. हा बस. नाही ना हो? नाही ना, आज काय तरी वेगळं दिसतंय तिचं. आले का तुम्ही? काय म्हणला? आले का तुम्ही? कोणी बघलं तर नाही ना? नाही कुणी बघितलं तर नाही, हा पण तो नाही आला. तो नाही, तो कॉल करेल मला, आपल्याला जायचं, तुम्हाला सोडायचं. बरं, थांब 1 मिनिट, मला कॉल करू. हा करा, कॉल करा. हॅलो. हा बोल ना. अरे तू कुठे आहे? येतोय मी तिकडच, तुम्ही कुठे आहेत? अरे इथं नाही का ते केळीच्या बागापाशी नाही का, तिथं थांबलो तर. अच्छा, मग ते आणलंय ना सगळं, सोनं नाणं वगैरे, पैसे वगैरे? हा सगळं आणलंय. नाही तर आपल्या हाल होतील बरं का खूप. अरे आणलंय रे. बरोबर, थांब तिथंच, मी आलो लगेच. आणि घाबरू नको बरं का. हा लवकर ये, कोणी पाहायच्या आतमध्ये. हा हा ठीक आहे, ठीक हा. आहे. काय बोलते तू, जायचं का थांबायचं? अरे थांब ना, ती येतोय ना. येणार आहे का? हा इथंच येणार आहे तो पण. बरं चालतं, येऊन दे त्याला. आता आपण ती घरी जायचं. जायचं का? नाही ती घरी जायचंय का आता? हा आला आला. अरे बोल ना बाई. तुम्ही बघितलं नाही ना तुम्हाला येताना? नाही नाही नक्की? नाही. बर. कोण तर नाहीये इथं, मगच काय व्हायला. नसतं का कोण? बघन पटकन. ते आणलंय ना सगळं? हा सगळं आणले, दाखवू का तुला? ठेव इथं. कशात ते काय काढ ना. एवढीशी बॅग आणली तू? अरे ह्याच्यात लय मोठं मटेरियल बसतं, तुला माहित नाही हो. हे बघ अजून पण पैसे अरे असं बॅगेत नको आणत जाऊ ठेवून. आतमध्ये पण आहेत, अजून आहेत. थांब, सगळे ना मी माझ्या खिशात ठेवतो. तुला म्हणलो तिचे लक्षण काय ठीक नाही दिसत. कोणत्या पोराबरोबर ओळखी तुझ्याला? मी तर नाही ओळखत. आणि पण मी कसं ओळखणार हो, तिने रुमाल बांधलाय ना. हा बघा हे पोरगी कुठे तोंडाला काळ फासते काय माहिती. काय माहिती, तू फोनवर बोलतेस बरं का. मी आईला फोन लावू का? नको नको, थांब थांब थांब. काय करतात बघू दे आपल्याला, ते कुठे जातात काय. आई, हातात हात धरले चक्क. बघ काहीतरी आहे, त्याशिवाय हे जाणार आईला नाही. काय कळतं? तू शांत राहा, पण ते कुठे जातात पाहू दे. चक्कावना खाली जाऊन होय तोंडाला काळ फासते आपल्या. तुमची शांत बसायची वेळ नाही, चला आपण बघू. तू थांब, कुठे जाते पाहू दे तिला. काय करते, कुठे जाते पाहू. थांब, ते अजून बोलत ती गाडीवर जात असते त्यासोबत. तो रुमाल बांधून आलेला आहे तोंडाला. अहो चालले ते. तू तिच्या हातात बॅग दिसते काहीच तरी. दुसरा पोरग कोण आलं? दुसरं पोरग कोण आले? तिच्या बॅगीमध्ये काय बघतोय? तो तिच्या बॅग मध्ये बघते काहीतरी. शपथ, तिच्या बॅग मध्ये चेन काढली. हो का? ओ काय चेन काढली अक्षरशी. थांब थांब, ते कोण जात नाही, ते कुठे. थांब, आई, पैसे पण येतो, तो पैसे पण येतो.
आधी चोरी करीत नाही कुठं. मला तर असंच वाटतंय ना हिनं गळ्यातलं वगैरे घरचं काहीतरी सोनच आणले असं शपथ का वागते. अरे कसली मला ना असं सर्व बघून ना सर्व गोष्टींना चक्कर यायला लागले. थांब थांब. तो का अरे बरेचले सोनं आहे तो पैसे पण आहेत किती तर त्याच्यात. तो त्या पोराच्या खिशात घातलं चल घातलं चल अहो, चल घातलं. चल. अहो, पळा. थांब मी अजून काढून देतो. आई शपथ. कोण आहे आता ही माझी बॅग आहे ती. अगं तुझी बॅग आहे. बॅगेत काय काय मग पैसे मग दागिने ते. आईच्या दागिने. अगं ताई ते फोन दे. कुठं चालली होती घेऊन ताई कुठं चालली होती घेऊन सगळं. बरं कोण आहे तू. मी हा? चालली कोण आहे काय कर हा? ए, तू कोण? तू कोण आहे बरे काय करत होतो. आम्ही ते काय आम्ही ते काय कॉलेजमध्ये नाटक आहे आमचं तर मग हे काय आहे कुठल्या कॉलेजमध्ये नाटक आहे? कुठल्या कॉलेजमध्ये? पैसे घेऊन नाही जातो. कॉलेजमध्ये नाटक वगैरे काहीच नाही. कुठल्या कॉलेजमध्ये नाटक आहे सांग. नाटक नाही देव ताई. का थप्पड बोल पटकन. ताई नाटक नाही मी त्याच्यावर प्रेम थांबा. करते. बरे मग हे काय पैशाने सोनं घेऊन कुठे चालली होती. आम्ही पळून चाललो होतो. होय अगं तुला अरे, कळतं हात का? सोडतो. ए, आवाज खाली करून बोल रे. कुठला आहेस तू रे? कुठे राहतो? कुणाचा आहे तू. खुशी. बरे ए खुशी ह्याच्यावर तू प्रेम करते. ए बॅ ए तू कुठं चालला ए, थांब थांब थांब. गाडी लावते गाडीला हात सोड हात ए, थांबा गाडी. जाऊ जाऊ दे. खुशी काय करते काय प्रकार आहे सांग पटकन. ओ ह्यांना घरी घेऊन जा. इथं रस्त्यात नाही हिला घरी बघ. ह्याला घरी घेऊन येऊ. घरी घेऊन जा. चला. नाही नाही दाजी नाही दाजी. दाजी नाही मी काय काय नाही. म्हणतो, चला ऐका. हा बोल 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 सांग. पळतो कुठं. अहो पळत नाहीये. हा. हात तर सोडा तुम्ही. आधी आधी काय करायचं आधीला? हा? त्याच्यावर प्रेम होतं करायचं गेला पळून आता. बघितलं का हिनं शेण घातलं आपल्या बघू तोंडात, तिकडे माहितीये ती. का? ते बॅग घ्या. तू त्याच्यावर विश्वास ठेवून चालली होती. गेला तो निघून पैसे घेऊन गेला असता. असले कोणी शिकवलं तुला? कोणी सांगितलं होतं हे? कोणी तो म्हणलं माझं तुझ्यावर लय खूप प्रेम आहे. मी पण म्हणले त्याला माझं पण तुझ्यावर लय प्रेम आहे म्हणून आम्ही पळून चाललो होतो. मला काय हिनं बरोबर आज गेली होती. आपण तर नव्हतो ना आलं. सर्व वाट लावली असती. आम्ही जर आलो नसतो ना एवढे पैसे दागिने घेऊन तो पळून गेला असता आज. अरे तू नाही पण तो माझ्या प्रेम करतो ना. मग का थांबला नाही देऊ. घरी जायचं म्हणलं का थांबला नाही देऊ. अरे हे सगळे पैसे दागिने घेऊन त्याच पळून जायचा डाव होता. तुला कळलं नाही. घेतलं असतं तुझं डाग दागिना आणि तुला कुठं मारून टाकली असती ना हे पण समजलं नसतं. आ चुकलं ताई माझं. अगं चुकलं देव बरे आम्ही आलो म्हणून काय हो तर आम्ही पुढे गेलो नाही माहितीये का. गाडी तिथं लावले आणि मग बघाय आलो तुझ्याकडे. काय हिला ना हिथं भाषण देऊन काय नाही होणार. तू चल घरी घरी चल चल. घरी ताई चल. काय नाही काय नाही तू घरी चल. गेली का रानात. आता चालेल रानाचं काय हो तुम्ही कुलूप नव्हतं लावलं घराला. पोरगी होती नाही इथं. अहो नाही घरात कोणीच नाहीये. नाही आणि आज काय शाळा बिळा तर नव्हती तिची. आज रविवार आहे तुझ्या डोक्यावर परिणाम झाला काय. अहो बॅग पण नाही तिची घरामध्ये. बरोबर कुठे गेली असेल. हे बघ ना हा काय भानगडे काय धरून आली दुखतंय काय तिचं. काय झालं विचारायचं काय झालंय. काय झालं काय झालं खुशी अरे तोंड आहे का तुला. काय झालंय. काय झालं तुम्ही तर सांग काय झालंय. एकदा विचारा सांगा ना दिसतो तोंडाने. काय झालं नाही सांग आम्ही सांगतो ना मग. अगं तू तरी सांगते सांगा ना काय झालंय. हाय का? अगं आई आज तुझं तोंड ना काळ झालं असतं पण 100% वाचलं. तुला लक्ष ठेवता नाही का येत. अगं, या काय मूर्ख झालं? मुलीला तिला विचार काय झालं स्वतः. आणि ही तुझी भमटी लाडाची भंगार पोरासोबत पळून चालली होती. अगं ह्या बॅगेमध्ये बघ घरातलं सोनं दाणं सर्व घेऊन चालली. तिला लाज नाही वाटली. आपल्या बापाने काय संस्कार दिलेत ही तू काय करती. आणि ही तर ना पळून तर गेली असती ना आज तुम्हाला ना गावात तोंड दाखवायला जागा नसती. कळलं का.
जर ती मुलगी पळून गेली ना, त्या बापावरती काय वेळ येते ती त्याची त्यालाच माहिती. आणि आज माझ्या घरच्यांनी मला हाकलून दिलं असतं माझी बहीण पळून गेली म्हणून, मलाही कोणी नांदवलं नसतं काय. आणि थोडीशी लाज कशी नाही वाटली आ? आणि बाबा तुम्हाला मी सांगते, आजपासून ही जी सर्व शाळा कॉलेज सर्व टोटली बंद. हिला ना बंद खोलीतच ठेवायची. का तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का काय? काय चाललंय काय तुझं? ते पोरावर तुझं खरं प्रेम आहे का? हा आहे आहे ना? त्याच आहे का? हा त्याचं पण आहे. दिलं फोन त्याला? आहे का नंबर पाठ त्याचा? लाव 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 फोन. त्याला फोन लाव आणि स्पीकर ऑन कर आणि त्याला सांग, विचार त्याला माझ्यावर किती प्रेम आहे, माझ्यासाठी काय करू शकतो. मी परत येते म्हणा तुझ्या बरोबर, मला न्यायला येतो का तू, पण पैसे नाहीत माझ्याकडे. हॅलो हॅलो हा बोल ना खुशी. तूच बोलतीये ना? हा मीच बोलते. नंबर कोणाचा आहे? अरे नंबर ताईचा आहे हो. हा बोल ना. मला तुझ्याशी लग्न करायचंय, तू घरी येतोस का? आता तुझ्या घरचे कस काय आता हो म्हणतील असं कळल्यावर? अरे मी बाबांना सांगते, समजून सांगते, तू ये ना घरी, आपण लग्न करू. नाही नको, जाऊ दे, नको परत तुला खूप त्रास होईल ग. तुझे घरचे त्रास देतील तुला. मी नाही येत आणि जाऊ दे, तू विसरून जा मला. तू घरचे जसं म्हणतील तसंच ऐक. अरे तुला बोलवलंय, बाबा बोलू राहिलेत, तू ये ना. नाही नाही नको, मी चाललोय माझ्या गावी परत. अरे तसं नको करू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रे. अगं पण मग तू जर तूच येत असली तर तूच ये मग. पण येत असेल तर मग ते सोनं नाणं सगळं घेऊन ये, पैसे पण घेऊन ये. बाबा ते सोनं नाणं सगळं घेऊन ठेवलं बाबाने, आता बाबा देत नाहीत. मग जाऊ दे, मग नको. तू तुझी काळजी घे, मी जातोय गावाला. आ, अरे तू घोड्या इथे ये ना, तू लग्न करायचं ना, तुला त्या पोरी संग प्रेम आहे ना तुझं. नाही आता कस काय होईल? तू कुठे सांग, मी तिथं आलो. नाही मी निघालोय. तुला ओढा नाडा करतो रे, तू फक्त सांग कुठं आहे, तू कुणाचा आहे ते. नाही मी निघालोय माझ्या गावी परत. मी ठेवतो फोन. बाय. अरे अरे ठेवला घर. कामचं तोंड काळ करायला निघाली काय माहिती. अगं लाज कशी वाटली नाही तुला? थोडा विचार आला नाही का? घरातलं सोनं नाणं पैसे घेऊन जाती, हा? का लाज विकून खाल्ली तू? कुणावर प्रेम करावा? भिकाऱ्यावर? आपल्या लायकीचे बघा आणि त्यांच्यावर प्रेम करा. आई बापाची इज्जत निसच्चा वाट्यावर मांडली हिनी. आम्ही कुणाला तोंड दाखवायला आहे का जागा? बरं तरी तुझ्या बहिणीने बघितलं आणि घेऊन आली. आम्ही जर 2 मिनिटं लेट झाला असतो ना, पैसे ते घेऊन गेला असता. लाज आहे का तुला? लाज आहे? हा? तिला कुठं मारून टाकली असती हे पण कळलं नसतं. आई, फक्त ना त्यांचा ना पैशावरती प्रेम होतं. दुसरं काय? का आताही तो मुलगा काय म्हणला? ऐकलंस ना तू? काय म्हणला तो? अरे पैसे घेऊन येत असेल तर मी तुला नेतो. हा म्हणजे त्याचं तुझ्यावर नाही पैशावर प्रेम होतं. फक्त पैशावर प्रेम, दुसरं काही नाही. अगं हे क्षणिक सुख असते. आई बापाचं ऐकलं ना तर अख्खा आयुष्याचं भविष्याचं कल्याण होते. आणि असं मनाने थेर केली नाही असं तर असं सडत पडावं लागतं. काय एवढं सगळं करून हिच्यासाठी ही असली निघाली. असे ना फासाला दिले पाहिजे, फासाला. कळालं ना? भंगाराच्या नादी लागून अरे स्वतःच आयुष्य बरबाद केलं असतं, वाटलो झालं असतं सारं. क्षण भरात आहे ना, जीवन भराचा कलंक लागला असता तुला. अरे उपकार तुझ्या त्या बहिणीची, ती भेटली, नशीब तुझं म्हणून वाचली. आई आता तुझं आहे ना, उद्याच्या उद्या लग्न लावून टाकतो. आणि परत जर का काही नाटकं केले तर मी पण विसरून जाईन. काय तू माझी पोरगी म्हणून कार्यक्रम करून टाकीन, फाशीच देईन बघ. आणि ऐक, बाप आहे ना, बापच असतो की ध्यानातच ठेवतो. तू जर पळून गेली असती ना तर तू आहे ना, तुला परत आयुष्यात कधीच घरात नसती घेतली बघ. हा तुझ्यासाठी आहे ना, तू असंच समजायचं, आई बाप मेले आपल्याला आणि आपण मेलो आई बापाला. शिला आहे ना, ह्याला बरं का. शिला आता एक आहे ना, असला बेवडा नाही तर लागडा पांगाळा तुझ्या गळ्यात घालतो नवरा. बघू तू किती नाटक करते. शेती करायला वा अक्कल ठिकाण्यावर येईल ही जी लोकांच्या मड्यावरती करते. घरातलं परपंच नेऊन थोडं तर काय तर वाटलं पाहिजे. स्वतःच्या आईचं सोनं नेऊ शकते ती पोरगी, उद्या काय करू शकत? हा
काय म्हणून नाही केले यासाठी अहो मामा तुम्ही लाडून ठेवली, मामी तुम्ही लाडून ठेवली तिला. ही अरे बाई- कसला लाड, जे हिला जीव लावलाय तसंच तिला पण लावलाय ना अरे तुला तुला कान फाडले पाहिजे पहिली पहिली का बाबा मी किती सांगितलं लाड किती असा पुरीचा बाबा आईला काय म्हणता ही काय शेण खाती का हिला कळत नाही का तुझ्यामुळं किती गायला बोलणं बट बोल ना काय तर तोंडाने बोल ना ग बोल ना आईचं ध्यान नको पोरगी काय करते कशी अहो वागते, कॉलेजला तुला फोन गेल्यावर मी करते. काय तिच्या मागं मागं अरे जाणार घरात आहे मी का? 10 बाऱ्या पहिले फोनवर असतील काय सांगत तू अहो ती म्हणजे मी अभ्यास करते. बाबा तुम्ही कशाला दोघात हात कशाला वाढवताय काय चाललंय आता जी जगात नाही चाललं ते आमच्या घरात काय अहो, सांगायचं गावात काय झालं पुरी फसवणारी पोरं धरली पुरी गावात. धरली. बघा कापली असती नेऊन कापली असती पैसे काढून घेऊन म्हणजे काही इथं होते का? शीत आता काय सांगायची वाचली बहिणीमुळं अहो किती बाजू केलता का तू? आम्ही आलो म्हणून वाचली नाही, एक पोर आहे का हिला गांडावलं होतं. आणि सोनं, सोनं- नाणं, पैसे सगळं घरातलं घेऊन गेली होती. अक्कल बिक्कल ऐकलं तुला काही अहो पण मग तुम्ही काय लक्ष द्यायचं ना घर उघड पुरीच्या जेव्हा काय टाकायचं अहो कुलूप लावून गेलते मी. काय सांगायचं अरे ती जाऊ दे, तू हिने केलं म्हणजे काही नवीन नाही. अरे ते मी अशी 2-3 पोरी फसवले बाई. म्हणजे आज येत ना या पोरी आपल्या बावळात येतात त्यांच्या नादी लागून ना घरातलं सोन नाही ते भुरवटा येते बापू पण पोरीनी ना कुठपर्यंत यांच्या नादी लागावं ही गोष्ट कळली पाहिजे ना पोरीला. अहो भुरळ टाकायला ती घरी नाही नेत ही झक मारतात ना कॉलेजला रस्त्याने जाताना फोन अरे कॉलेजला नसते ते भांगार किडे मग? ते फक्त कॉलेजचे नाव खाली कॉलेजमध्ये ना जवळपास गाड्या घोड्या हा, घ्यायच्या यांच्यात. हिंडायचे घारडावून चक्रा मारायच्या आणि आपल्या पोरी फसत आहेत त्याला अहो पण हे मेंदू आहे का नाही यातली घाण टाकलं की नाही कोण लय कुटावले असं ना हा, परत वाचनात जवळची कुठं बघायची अहो ना त्यांच्या गाड्याला तरी किती रुपयाचं पेट्रोल टाकी त्या 30-20 रुपयाचं पेट्रोल बिंगे त्याची गाडी बी नाही ठेवली फोडून फाडून सगळं फोडून टाकल्या सगळ्या बरं झालं. हप्त्यावरच्या आता गाड्या घेऊन फाटून येतात ती. ठेवली आम्ही. हा. गाडी सुद्धा त्यांची नसती. नसती दुसऱ्या कोणाची तरी उचलली चोरीची असं पण आहे ना आता हिला आता काय बोला आपलं शेण खाते दुसऱ्यांना बोलून फायदा नाही ना. पण काही- लग्न तिची- आहे. एक मिनिट ऐक, शांत बस तिची ना. चुकी काहीच नाही तिचे प्रेमान फिरवते फोन ना कुसलो गावातल्या अजिबात हा, कट करून तिला टाकायचं. ते तिला फोन तिला फोन येते ते का म्हणणार तिची चुकी नाही त्याच्यात ती काही पळून गेलेली नाही तिचं त्याचं काही लफडं नाही काहीच नाही हिला भुरळ पाडी प्रेमाची पैशासाठी. आणि पैशासाठी हिला आहे ना 100-200 फुटावर त्यांनी पैसे घेतले असे सोडून दिले. हा सोडून दिले नशीब आमचं चांगलं. पण इज्जत हा ती पोरगी आली माघारी इज्जत येईन का माघारी आता गाव पैसे जाऊ दे गेले तर गेले पण जर हिलाच कार्यक्रम झाला असता ना, काय सावध राह इथून पुढं बावटाने करू नको सावत नाही आता हिला घरातूनच बाहेर नाही काढायची लग्न- कोंडव तिला घरात हिला घरात कोंडूनच तिथे- ठेवायचे हा. हे काय हे सगळं खोटं आहे तुला तर माहिती खोटीच. दोन जण बास संग लग्न काय डोक्याची मंडई करतो गेल्या देण्याची काय म्हण? हा. काय मग ते- पण नोकरीला आहे पोरगं. अजून काय पाहिजे तुम्हाला अरे एवढं आम्हाला टामटुमीत लग्न आणि लावून हे ना, देतो ना हे बस पळून गेली फिरून गेली खोटे आता इथं आहे, काय किती माहिती आहे? आहे, काय गावात आता आपण एवढे हाणल्यात चोर राव, आपल्या धरून. हाताने हाणल्यात. हे तुला कोणी काय म्हणणार नाही हे ना भुरळ पाडायचे काम होते तू एक काम करतोय भाषेत लग्न लावून दे देऊ लाव. हा. काय तुमच्या शब्दाची पुढे हा, जाऊ दे. माझं तरी काय माझ्या पुढे असा बिगडी गुतला आता. लय उपकार होते. विषय सांगतो एक. सगळ्यात महत्वाचं आपसातले आपसात आहे. समय हा, मित्र हा. म्हणतात नाही ते असं. आणि खर्च नाही, कर आम्ही आहेत ना नवीन ठिकाणी नाही नाही खर्च कर जर 4 लाख रुपये अहो 2 डीजे लावतो बस काय डीजे लावायचं का आम्हाला त्या डीजे नाचवायची जेवण 2 टाइम घालतो किती आहे? जेवण जाऊ दे जाळ होते तिकडे. आमचा वेळ दिसतोय लागते नानाचं आम्हाला. बघा. झाली म्हणून हा, समजा बस मग काय अडचण नाही. बरं, जमन का तयार आहे का अगं बोल ना आता तरी बोल ना तोंड उघड ना. काय एखादं पोरावर प्रेम आहे नाही बाबाजी म्हणते हा. आणखी एखादं पोरावर प्रेम असलं तर आत्ताच सांग हा. नाही नाही ना. घरात वाटून नको काय करायचं. प्रेम? उद्योग नको काय अरे काय प्रेम नाही. काय? फसवलंय रवी. कोणी फासायचं तुला काय? माहिती बाप कापूनच टाकेल हे आता. चल आम्ही जातो तिथे बरं. बरं झालं, तू सोयीला. बरं ठीक नाही, आहे काय सर. अडचण नाही. जा, खर्च करतो याला चहा ना. पाणी पाजा चला. उघडले का डोळे आता चल चल घरात हो, घरात चल चल. कसं काय झालं जाटकन? बरं, विशेष म्हणजे ना त्याची पोरगी वायफट नाही नाही, तुला तसं नव्हतं सांगतो, काय. chairman. नाही नानानी बरोबर टाळूस कावळा आणला नाही, ना हा, नाही नाही तसलं काय तेव्हा ती आता आपल्याला माहिती ना पोरी फसवणारे पोरं होते तसलं काहीच नाही उलट भारी झाले तुझ्या भाषेला पोरगी मिळत नाही भाडकाव तुझं टेन्शन केलं ना बहिणीने इतका त्रास दिलता आणि बहीण म्हणायची बाबा कुठतरी बघ कुठतरी बघ सापडा तुला पैशावाला आणि मग तसं बरं सापडलं का चढू दे ना एक आणि- पोरगी, दोन पोरी तर निम्मी प्रॉपर्टी त्याची निम्मी हिची. ना, ना. जग मा- जाऊ दे. ना ना तसा बी काय योगाळ आला नसा सापडला कोण? कसाच नसता हाती लागला योग याच्या भाषेला पोरगी देतो ए? कसंच नसती दिली. जवळ उभं नसतं गेलं दारात तर अरे कशी नाही तुमची लायकीच नाही त्याची पैसे बसायची अहो पण सांगतो बरं तुम्हाला झालं ना कसं. आंधळ एक डोळा मागत होती 2 देतोय हा. पोरगी ना गपचूप राहील, वळवळ करायची वळवळ वळवळ काय करायचं काय करायचं. कारण नाही त्याच्यामुळे हे ना बरं झालं डाव साधला पोरीचा बाप वळवळ करणार नाही झाकली
सव्वा लाखाची हा, वरून लग्न करून देईन आपण पैसे देऊन करणार होतो द्यावा लागली काय असती. माहिती तुला हं. याची काय मग आडे असते 500 कधी आता मोकळा झाला इकडे जा. याचं नाही मुदलं नाही येतो कोण आता मिठीत सापडले नाही तर उघडू का म्हणे चला ना करतो ना नक्की हा मग कोणच्या हॉटेलमध्ये? लांब जाऊ जरा दाब्या मोठ्या कोणच्या? जिथं नाही मिळत तिथं चला जाऊ दे. कोळगाव फाटा. तिकडे विश्वजितला जाऊ. भारी हॉटेल. हा हा. विश्वजितला बरं चला विश्वजित नको आहे. मग? आई रे, कोळगाव फाट्याला भारी हॉटेल. बरं, चला पण भेटतंय का तिथं तुमचं एक सगळं नंबर भेटतं ना विषय नाही. मग चला पण माफातच प्यायची चला, चला, चला. नाही काय जीव तुम्हाला प्यायची उलटून. नाही, नाही, नुसतंच प्या जेवायला नका घालू परत मी सापडणार नाही हा आलंय आता सोय